B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। झाल्याबद्दल कडा नाशिक मेट्रोच्या वतीने आम्ही त्यांचे खूप आभार मानतो। मित्रांनो, हा एक्झिबिशन आहे, याच्या यशस्वीतेसाठी अगदी स्वच्छता कर्मचाऱ्यापासून तर कडाचे सर्व पदाधिकारी मानतो। त्याचबरोबर जीवनसरा व्हाईस प्रेसिडेंट आणि सर्व पास्ट प्रेसिडेंट या सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपण सर्वांनी दीपप्रज्वलन करावं। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। क्रीडा नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 2025 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। त्यांचा सन्मान आपण आपल्या हस्ते करतोय। एका जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आणि तुषारजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। व्यक्त करावं। दादांची ट्रेन असते आठवतं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्सपो आपण नाशिकमध्ये संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य वाटपचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता। आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का, या दृष्टिकोनातून एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारमंथन करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया। आज मला आनंद झाला की अगदी सामान्य लहानातल्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं। मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे प्लॉट पासून तर अगदी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातली सर्व उंच इमारत आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं पाठीमागे आपण स्मार्ट सिटी, क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतातनं जे काही लाखो करोडो भाविक येणार आहेत ते नाशिकचं चांगलं नाव घेऊन जात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून नाशिकची प्रगती आपण कशी साध्य करू शकतो, मला वाटतं की त्याचाही विचार आपण निश्चितपणे करूया। त्याच्यासोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही दृष्टिकोनातून विचारमंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया। परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मालेगावला मागच्या 25-30 वर्षाच्या पासून लहान लहानपर्यंत आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक उणीवा पण होत असतात आणि या सर्वातनं हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। आपण जर बघितलं तर तसं एज्युकेशन हब नाशिकला आपण डेव्हलप करू शकतो, तसं मेडिकल हब सुद्धा आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो असं माझं मत आहे। आणि हे सगळं करताना आपण सगळे या ठिकाणी दिग्गज मंडळी आपण जसं सांगतात त्या पद्धतीने लोक इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्या पद्धतीचे डेव्हलपमेंट या शहरामध्ये होत असतात, तर त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून सुद्धा
जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते आपलं दर 12 वर्षांनी होत असतं, तसं ह्याही वेळेला ते चांगलं डेव्हलपमेंट होईल. मला आज बोलवण्याचं कारण म्हाडा आहे आणि म्हाडा म्हटलं की डेव्हलपर बिल्डर्सला असं वाटतं की काहीतरी आता कोणतरी त्रास देणारे एजन्सी त्या ठिकाणी आलेली. मला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माळी साहेब कल्पना आहे. मी जरी डायरेक्ट नसलो तरी इनडायरेक्टली पण ह्याच व्यवसायात आहे आणि माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय आहे की तो हे आपण बघितलेला आहे. त्यामुळे मी या व्यवसायाशी संबंधित आहे. मी सगळ्यात महत्त्वाचं उदय तुमचा मित्र आहे, तुमच्या सगळ्यांचा जुना लहानपणापासून मित्र आहे, तेव्हा म्हाडाला घाबरण्याची गरज नाही. जे काही मागच्या काळात झालं असेल ते झालं असेल, परंतु शेवटी शासन जे जे काही निर्णय घेतं किंवा शासन जे काही नियम बनवतं किंवा कायदे करतं ते शेवटी आपल्या कुठेतरी हिताचे असतात आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करता येतं. परंतु त्याचा 20% उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला आपण ग्रीन नाशिक म्हणून किंवा आपल्याला पोल्युशनमुक्त नाशिक म्हणायचं असेल त्यावेळेला आपल्याकडे काम करणारा कामगार असेल किंवा आपल्याकडे काम करणारा ड्रायव्हर, आपल्याकडे काम करणारा इस्त्री, इलेक्ट्रिशियन या सगळ्यांना आपण जर 20-25 किलोमीटर गावाच्या बाहेर टाकलं तर त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन वाढणार आहे, पोल्युशन वाढणार आहे. आणि म्हणूनच कुठेतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना हक्काची सर्व समावेशक जी घराची योजना आहे ती काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहे त्याच्यातल्या काही त्रुटी दूर करायचे असतील तर आपण चर्चा करून दोघंही मी आपल्याला पण बोललो होतो त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते आपण दुरुस्त करू. परंतु जोपर्यंत प्रत्येक भारतीयाचं प्रत्येक गरिबाचं पण आपल्याला जीवनमान उंचवायचं आहे, जोपर्यंत आपण ते उंचवत नाही तोपर्यंत आपला देश हा डेव्हलप झाला. कारण डेव्हलप कंट्री म्हणजे काय तर प्रत्येकाला सगळे हक्क आणि जे मिळाले पाहिजे आणि त्याचं आयुष्यमान जीवनमान उंचवलं पाहिजे, सुखकर झालं पाहिजे. आणि मग ते जर करायचं असेल तर त्याचा भार हा आपल्या प्रत्येकाला उचलला पाहिजे. त्याच्यासाठीचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे आणि ते नियम आपण पाळून त्यातल्या त्रुटी दूर करून जे काही प्रश्न निर्माण झालेले असतील, दोन्ही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम आपण एकाच्या हातात हात घेऊन करूया अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या निमित्ताने आज आपल्याला करतो.